हॅलो फ्रेंड्स, मी वियान डोंगरे आज रामनवमी निमित्त घेऊन येत आहे रामकथा। मी ही कथा राम मंदिर उद्घाटन सोहळा निमित्त इंटर स्कूल कॉम्पिटिशन परफॉर्मन्स केला होता, तर मी आज पुन्हा तुमच्या समोर सादर करत आहे। विषय रामकथा। उपस्थित परीक्षक, प्रेक्षक आणि सर्व बांधवांना माझा नमस्कार। स्पर्धेचा विषय आहे रामकथा। रामकथा माणसाच्या जीवनाची व्याख्या कमी करणारी कथा आहे। रामायण हरवलेल्या माणसाचा आत्मविश्वास वाढवणारी कथा आहे। रामकथा प्रत्येक व्यक्तीची तसेच परिवाराची कथा आहे। प्रभू श्री राम हे आदर्श पुत्र, पती तसेच एक आदर्श शत्रू होते। माणसांना मर्यादा शिकवणारी रामकथा मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 23 तुमच्या समोर मांडत आहे। श्रीराम हे भगवान विष्णू यांचे 7वे अवतार व अयोध्या नगरीचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौसल्या यांचे पुत्र होते। श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला। धर्ममार्गावर चालणाऱ्या श्रीरामांनी आपल्या 3 भावांसह गुरु वशिष्ठांकडून शिक्षण घेतले। विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामांनी तडक नावाच्या राक्षसाचा वध केला आणि राक्षस मारीचाला पळून जाण्यास भाग पाडले। विदेह राजा जनक यांनी आपल्या कन्या सीतेच्या लग्नासाठी स्वयंवर सोहळा आयोजित केला होता। या स्वयंवर सोहळ्यात सीतेचा श्रीरामांशी विवाह झाला आणि भगवान परशुरामांसह सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले। दशरथ राजाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 राण्या होत्या। भगवान श्रीराम हे कौसल्याचे पुत्र होते, लक्ष्मण हे सुमित्राचे पुत्र होते आणि भरत व शत्रुघ्न हे कैकेयीचे पुत्र होते। नियमानुसार राजाचा ज्येष्ठ पुत्रच राजा होण्यास पात्र आहे, त्यामुळे भगवान श्रीराम अयोध्येवर राज्य करणार हे निश्चित होते। परंतु आपला पुत्र भरत राजा व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या राणी कैकेयीने दशरथ राजाकडून वचन घेऊन श्रीरामाला 14 वर्ष निर्वासित केले। श्रीरामांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले। श्रीरामांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण देखील वनवासात गेले। वनवासात रावणाने सीतेचे अपहरण केले। रावण हा लंकेचा राजा होता। रामायणात सीतेच्या शोधात लंकेला जाण्यासाठी श्रीरामांनी हनुमान व इतर वानरसेनेच्या मदतीने 48 किलोमीटर लांबीचा आणि 3 किलोमीटर रुंद असा दगडी पूल बांधल्याचा उल्लेख आहे। त्याला राम सेतू असे म्हणतात। सीतेला परत मिळवण्यासाठी श्रीरामांनी रावणाचा पराभव केला व बिभीषणाला लंकेचा राजा बनवून चांगला शासक होण्यासाठी मार्गदर्शन केले। श्रीराम हे आदर्श पुत्र होते। श्रीरामांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले। आदर्श अशा बंधुप्रेमाला आजही राम लक्ष्मणाचीच उपमा देतात। प्रजेने सीतेच्या प्रतिव्रता धर्मावर संशय व्यक्त केल्याने श्रीरामांनी आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला। श्रीराम हे आदर्श शत्रू सुद्धा होते। बिभीषण रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार देतात, त्यावेळेस श्रीराम पुढे येऊन रावणाचे अंत्यसंस्कार करतात व म्हणतात, तो देखील माझाच भाऊ आहे। सीतेला परत श्रीरामांनी अयोध्येवर दीर्घकाळ राज्य करावे यासाठी सीतामातेने आपले बलिदान दिले। अखेरीस श्रीरामांचे 2 पुत्र लव आणि कुश आणि भाऊ लक्ष्मण आणि भरत व शत्रुघ्न यांना राज्याचा समान वाटा करून दिला। प्रभू श्रीरामांच्या जीवनात इतकी संकटे आली तरी त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही। रामायणातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला आदर्श जीवनाचे मार्गदर्शन करतात। आपण सुद्धा आपल्या परिवारातील मुलामुलींना रामायणातील आदर्शाची जाणीव करून देऊया। प्रभू श्रीरामांच्या जीवनात इतकी संकटे आली तरी त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही। रामायणातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला आदर्श जीवनाचे मार्गदर्शन करतात। रमणे कणे कणे इति राम म्हणजेच प्रत्येक कणाकणात जो वास करतो तो राम आहे। सनातन धर्मात श्रीरामांच्या अनेक कथा आहेत। राम हे वाल्मिकींनी रचलेल्या रामायणात ह्या महाकाव्याचे नायक आहेत। महर्षी वाल्मिकींनी रामायणात श्रीरामांच्या जीवनातील
अनोख्या कथा आहेत सुंदरपणे मांडल्या आहेत. याशिवाय गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित्र मानस लिहून प्रभू श्रीरामांनी प्रत्येक व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचवले आहे. धन्यवाद. जय श्रीराम. आमचा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.